नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 विशेष. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. हल्ली गुन्ह्यांनंतर आरोपी फरार होतात आणि मग त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दल पथक नेमून त्यांच्या शोधावर जातात. महाराष्ट्रात मागच्या अनेक घटनांमधून याची प्रचिती वारंवार आली आहे. त्यापैकीच एक आहे निलेश चव्हाण. हगवणे कुटुंबियांइतकेच या व्यक्तीचे सुद्धा कारनामे थक्क करणार आहेत. पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट. पुण्यातल्या हगवणे कुटुंबियाच्या क्रूर करारनाम्यात अजून एक नाव जोडलं गेलंय. ते म्हणजे शशांक हगवणे आणि करिश्मा हगवणेचा मित्र निलेश चव्हाण. निलेश चव्हाणचा इतिहास पाहिला तर त्याचेही कारनामे हगवणे कुटुंबियाहून कमी नाहीत. आई गेलेल्या बाळाला लपून ठेवलं, नातवाला घेण्यासाठी आलेल्या आजी आजोबांना बंदुकीनं धमकावणं, स्वतःच्याच पत्नीचे अश्लील व्हिडिओ चित्रित करणं असे असंख्य आरोप निलेश चव्हाणवर आहेत. या प्रकरणाशी जुळलेल्या साऱ्या लोकांची नावं अनेक दिवसांपासून माध्यमांवर झळकत होती. मात्र नेहमीप्रमाणे आरोपी फरार झाल्यानंतर आपलं पोलीस दल सक्रिय झालं. फरार निलेश चव्हाणच्या शोधासाठी पथकं रवाना झाली आहेत. वारजे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांची 3 पथकं आता आरोपी फरार झाल्यानंतर त्याचा शोध घेत आहेत. कमरेला बंदूक लावून निलेश चव्हाणचा नाचतानाचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय. कायद्यानुसार वारंवार गुन्हे दाखल झाल्यावर कोणत्याही व्यक्तीचा बंदूक परवाना जप्त होतो. मात्र अनेक गुन्हे दाखल होऊनही निलेश चव्हाणची बंदूक ताब्यात का घेतली नाही यावर प्रश्न केले जात आहेत. एका माध्यमांनी अशी बातमी चालवली की त्या निलेश चव्हाणकडे जे गन लायसन्स होतं ते सुद्धा जलिंदर सुपेकरांनी दिलं होतं. तर आपण इतरांचं समजू शकतो, पण निलेश चव्हाणचा संबंध काय होता आणि जलिंदर सुपेकर जे ह्या कुटुंबाचे मामा देखील होते, त्यांनी निलेश चव्हाणला पण अशी जी मदत केली होती, हे बघून अतिशय शॉकिंग वाटतंय की अशा अधिकाऱ्यांनी अशा लोकांना मदत केली म्हणूनच आज वैष्णवीला प्राण गमवावे लागलेत आणि या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. अजित दादा त्याच्यानंतर कालच जेव्हा आले वैष्णवीच्या वडिलांना भेटायला, कसपटे दादांनी जेव्हा सांगितलं की त्यांच्या मामांचा विषय सुपेकरांचा, तर सुपेकरांना सुद्धा त्यांनी सक्त ताकद दिली की जर यांनी हे जे काही आरोप करतायत त्याच्या चौकशीमध्ये जर तुमचा साधा कुठला फोन आणि काही गोष्टी जर दिसल्या तर तुम्हालाही तुमच्यावरही कडक कारवाई करा. असं स्वतः अजित दादांनी सांगितलं, फोन केला सुपेकरांना. हो केला, मी तुम्हाला तेच सांगते. निलेश चव्हाणची कुंडली पाहण्याआधी ज्या 9 महिन्याच्या बाळाची आई गेली त्या बाळाची किती हेळसांड झाली ते एकदा पहा. वैष्णवीचा तिच्या सासरी संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे वैष्णवीचं बाळ मुळशीत राहणारे तिचे सासरे हगवणे अर्थात आरोपींकडेच होतं. तिथून वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे हिनं कर्वेनगरमधला तिचा मित्र निलेश चव्हाणकडे बाळ सोपवलं. यानंतर निलेश चव्हाणकडून बाळ हगवणेंचे पिरंगुटमधले नातलग पवळे यांच्याकडे देण्यात आलं आणि प्रकरण तापू लागल्यानंतर अखेर 6 दिवसांनी अज्ञात इसमानं बाळाचा ताबा वैष्णवीच्या आईवडिलांकडे म्हणजे माहेरच्या आजी आजोबांकडे दिला. ते निलेशच्या घरी गेले होते. त्यावेळेस निलेशने त्यांना त्याचं जे लायसन्स वेपन आहे ते दाखवून त्यांना धमकावलं होतं की तुम्ही या ठिकाणी येऊ नका, मी तुम्हाला ते बच्चू देणार नाही. या 6 दिवसात कसपटे कुटुंबियांची काय मनस्थिती बोलण्याच्याही पलीकडे होती. एकीकडे लेकीचा मृत्यू झाल्याचं दुःख आणि त्या दुःखात लेकीच्या बाळाला आरोपींनी 6 दिवस लपवून ठेवलं. कसपटे कुटुंबीय बाळाचा ताबा घेण्यासाठी निलेश चव्हाणकडेही गेलं होतं. मात्र तक्रारीनुसार निलेश चव्हाणनं बंदुकीचा धाक दाखवून त्यांना परत पाठवलं. निलेश चव्हाणवर धमकवण्यासह अनेक गुन्हे दाखल होताच तो फरार झालाय. पोलिसांनी निलेश चव्हाणच्या वडिलांची चौकशी केली आहे. चौकशीनंतर ब्लड प्रेशर वाढल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. स्वतः निलेश चव्हाणची पार्श्वभूमी ही विकृतपणाची राहिली आहे. त्याचा पहिला अनुभव निलेशच्या पत्नीलाच आला. जून 2018 साली निलेश चव्हाणचं लग्न झालं. तक्रारीनुसार लग्नानंतरच्या काही महिन्यातच त्याच्या पत्नीला बेडरूम मधल्या फॅनला स्पाय कॅमेरा सदृश्य काहीतरी उपकरण लावलं असल्याचा संशय आला. याबद्दल पत्नीनं निलेश चव्हाणकडे विचारणा केली. त्यावर नीट उत्तर न देता त्यानं तो विषय टाळला. पुढच्याच महिन्यात पत्नीला त्याच बेडरूम मधल्या एसीलाही स्पाय कॅमेरा सदृश्य गोष्ट लावलेली असल्याचं दिसलं. यानंतर मात्र पत्नीचा संशय बळावला. तिनं पती निलेश चव्हाणचं लॅपटॉप उघडलं. त्यातून जे समोर आलं ते पाहून पत्नीला धक्का बसला. निलेशनं स्वतःच्याच पत्नीसोबतच्या शारीरिक संबंधाचे व्हिडिओ त्या स्पाय कॅमेऱ्यातून शूट केले होते. याबद्दल जेव्हा पत्नीनं निलेशला जाब विचारला तेव्हा तिलाही निलेशनं मारहाणीची धमकी दिली. अखेर पत्नी निलेशपासून विभक्त झाली. 2022 मध्ये वारजे पोलीस ठाण्यात स्वतःच्या पत्नीसोबत शारीरिक संबंधाचे व्हिडिओ शूट करण्याचा गुन्हा पत्नीनं दाखल केला. मात्र पोलिसांनी हलगर्जीपणानं प्रकरण हाताळल्याच्या आरोपात निलेशला जामीन मिळाला.
तो निलेश चव्हाण अजूनही गायब आहे. या निलेश चव्हाणवर वारजे माळवाडी पोलीस स्टेशनला 376 सारखे गंभीर गुन्हे आहेत. आत्ता तर नवीन धक्कादायक माहिती पुढे येते की निलेश चव्हाण अत्यंत विकृत मनोवृत्तीचा आणि स्वतःच्याच पत्नीसोबतचे अत्यंत खाजगी व्हिडिओ तो ज्या पद्धतीने रेकॉर्ड करायचा, यावरनं या सगळ्या लोकांची एकूण मानसिकता काय आहे, यांची वृत्ती काय आहे ते लक्षात येते. मला वाईट वाटतं की अशा सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राजकीय नेते जेव्हा आश्रयस्थान देतात किंवा राजकीय नेते यांच्याशी जवळीक सलगी करतात, तेव्हा एका अर्थाने तुम्ही गुन्हेगारांनाच ग्लॅमर देण्याचा प्रयत्न होतो. त्याच निलेश चव्हाणवर आता हगवणे कुटुंबियाच्या वादात पुन्हा त्याच वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पीडितांच्या मागणीनुसार निलेश चव्हाणवर बाळाच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं. मात्र पोलिसांनी निलेश चव्हाणवर फक्त 9 महिन्याच्या बाळाला घ्यायला आलेल्या आजी आजोबांना धमकावल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. ही तक्रार माझ्याकडे नाही येत. काही बऱ्याच तक्रारी ह्या पोलीस स्टेशनला परस्पर गेलेल्या असतात. पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तिथून भरोसा सेलकडे जातात, त्याच्यामुळे तो आमच्याकडे तक्रारी येत नाही. आता ह्या तक्रारींची मी सविस्तर माहिती घेते, ज्या पोलीस स्टेशनला त्यांनी दिल्या असतील आणि पोलिसांनी का नाही कारवाई केली, तर ते कारवाई करण्यात असताना दिरंगाई का झाली, याच्यामध्ये कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण माझ्याकडे याच्या संदर्भातली कोणतीही तक्रार नव्हती आणि जी पोलिसांकडे गेली असेल तर ती माहिती मी मागून. समजा एखाद्यावर अन्याय झाला तर नक्कीच पोलिसांकडे ते जाणार. पोलिसांच्या माध्यमातून झाल्यानंतर आयोग सक्षमतेने काम करतो म्हणून आयोगाकडे जाणार आणि जर ते काम झालं नाही तर ते तक्रार करणारच ना. म्हणून चाकणकर जे अध्यक्ष आहेत त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य टाळावी की ही चिल्लर आहेत आणि हा लेखाजोखा. जर खरंच काम केलं असेल तर ते काम त्यांनी त्यांची वेगळी आयोगाची प्रेस घ्यावी. प्रदीप कापसेसह रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड, पुणे.